नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या सासूसून रेसिपी चॅनलमध्ये. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मस्त चवीची भाजी बनवणार आहे मी, चवदार चविष्ट एकदम भारी. तर नक्की करून बघा. आणि चवीच्या भाजीला काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूया. चवीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय मी बा. हे हळद घेतली, जिरं घेतलं, लसूण, हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे, शेंगदाणे भाजून घेतले आणि हे हिरव्या मिरच्या आणि हे मीठ आणि हे तेल. आणि सगळ्यात आधी काय करायचं माहिती का, हे चवया आहे ना, चवयात स्वच्छ धुवून सुवून आणि एक कुकर घ्यायचा. कुकर मध्ये गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये चवया धुवून टाकून द्यायचा. आणि पण मी ते काही शूट केलं नाही, लक्षात नाही राहिलं माझं. आता चवया शिजायला टाकल्या मी. आता बघूया शिजल्या का नाही शिजल्या. आता गॅस बंद करते, बघते आता शिजल्या की शिजल्या. हा शिजल्या. एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मस्त. हे बघ मस्त मऊ शिजून घ्या बा. अशा शिजून घ्यायच्या मस्त पहिला. चला मग आपण आता मसाल्याची तयारी करू. चला आपण आता हे वाटून घेऊ. हे मिक्सरचं भांडे घेतलं. हे बा, हे शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे, हे हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या. हे कोथिंबीर, परत हे लसूण, जिरं आणि हळद. आता आपण याचं सगळं वाटण करून घेऊ. आपलं वाटण आता तयार झालं. तर आपण भाजी करायला सुरुवात करू. हे बघ, आता कढाई चांगली तापून गेली. आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. काय नाही आता आपलं तेल चांगलं टाकून दिलं. आता आपण हा मसाला तेलामध्ये टाकून घेऊ. हे बघा, हे मिक्सरचं पाणी धुवून घ्यायचं नाही, पाणी टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि थोडंसं हलवून घ्यायचं. आणि आता बारीक गॅस करून चांगलं गच्चू द्यायचं तेल सुटेपर्यंत. गरम पाणी ठेवलंय बा. आणि हे गरम पाणी टाकायचं भाजीमध्ये. भाजीला चव येत मसाला. हे बघा, मसाला चांगला मसून गच्चू द्यायचा 5-10 मिनिटं. मसाला जेवढा गच्चला ना तेवढा चांगला लागतं. हा बेटा, हे बघा मसाला गच्चून झाला आपला. आता हे चवया टाकायच्या याच्यामध्ये. झाल्या हे बघा मसाला चवया टाकल्या याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बटाटा टाकले ना तरी चालतं, चव लागतं बटाटा बी. पण मी काही बटाटा टाकला नाही. हे बघा, आता याच्यामध्ये आपण गरम पाणी सोडूया मस्त. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच गरम पाणी सोडायचं. हे बघा, आता कोथिंबीर टाकून घेऊ आपण भाजीमध्ये. थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकायची.
हे बा मस्त मीठ आहे, मस्त मीठ टाकून घ्यायचं थोडं. हे बघा आपली भाजी आता तयार झाली. आता मस्त गचकू द्यायची भाजी चांगली. खरं तिखट टाकून भाजी, तिखट टाक्या. ही बघा आपली आता भाजी तयार झाली. किती मस्त दिसते आणि खायला पण छान लागते, एकदम भारी. जेव्हा वास एवढा भारी येतो ना मगर मगर. चला हे बघा. हे बघा आपली भाजी आता तयार झाली. आपल्याला चला मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या सासूसून रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.